आजा शितले आयुष्यातल्या पहिल्या मिशनवर चाललोय. आता जेव्हा गावात येईल ना बॉर्डर गाजवूनच येईन बघ. मग भाव कोणाचा आहेस हा? तू फक्त ये गावात परत. जंगी स्वागत करते का नाही बघ तुझं. आणि हा ओवाळायला मीच असणार आहे पहिली. हा बरे ठेवू का? सगळे निघालेत फॉल इन व्हायचे. हा हाँ ठेव. ठीक है. मुश्किल वक्त. मराठा साक. हाँ. अगं बाई माझं गुड लक त्याच राहिलंच की. आता परत लावते फोन. फोन स्विच ऑफ करून ठेवलाय. शितले किती बी अवघड युद्ध असेल ना तरी मी जिंकीन बघ. पण तुझ्याबरोबर बोलण्यात जे काय म्हणजे अवघड आहे बघ. नशीब लवकर तरी कळलं. कळलं ग पण वळलंच नाही. शितले शाळेतल्या पोरांसारखंच भांडलो काय आपण? आपण नाही मीच भांडलो. मीच बोललो नाही. पण तुम्हाला तरी कुठं फरक पडला माझ्या संग बोलला नाही तरी. वय तुला कोणी सांगितलं फरक पडत नव्हता म्हणून? पडला असता ना तर दिसला असत. हा अजिबात फरक पडला नाही. तुझी बडबड ऐकत नव्हती ना तर काय वाटत होतं माहितीये का मला? काय? असं वाटत होतं तू बोललीच नाहीस तर काय उपयोग आहे कानांचा. मग शितले मी ठरवलंय किती बी मोठी भांडणं झाली ना आपली तर असं बोलायचं टाकायचं नाही आपण. आता असं बोलाल नंतर जाल पाय आपटत. पाय आपटत जायचं ना असं कुठं म्हणलं मी. फक्त काय झालं तरी बोलायचं आपण. वा भाऊजी तस हुशार आहे हा तुम्ही. फक्त फक्त काय? आपलं भांडण नाही व्हायला पाहिजे होतं ते बी तुम्ही जायच्या अगोदर. शितले तू लिंबाचं लोणचं करतीस का नाही? लिंबाचं लोणचं आता हे कुठं आलं मध्येच? ते कसं आंबट गोड असते. आपलं भांडण पण तसंच आहे बघ. लिंबाचं लोणचं म्हणे. शितले शितले उठ चहा ठेवलाय. उठ 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 लवकर. बसा की 2 मिनिटं. बोला मॅडम. तुम्ही रोज सकाळी उठून नेमानं मला चहा देता त्यासाठी थँक्यू. काय असं अचानक काय आज? असंच किती लकी आहे ना मी. कुठल्या बायकोला रोज सकाळी उठल्या उठल्या तिचा नवरा स्वतःच्या हाताने चहा करून देत असेल. शितले तू दिवसभर राब राब राबत असतेस. तुझ्यासाठी 2 घोट चहा केला तर काय फरक पडतो? हा भाऊजी मला सवय लागली हो तुमची. तुम्हाला म्हणलं होतं ना मला तुमची सवय लावू नका.
माझं लय अवघड होईल. ए जेडे काय धर ही ठेव. पुष्पे, अगं तुझी झाली की नाही फेडरेशनची कामं? कशाचं काय सया करू करू हाताला रग आली. वय नाहीतर काय. आणि आता अजून बी लय कामाचा व्याप वाढणार आहे. कामाचाच ये पाडव, दुसरा कुठला वाढवू नकोस बाया. म्हणजे काय नाही, काय बाई, जरा येऊन टेकलेलं बघवत नाही ना तुम्हाला? आणि ती जेवायचं बिवायचं काय केलंय का नाही? आपला स्वयंपाक केलाय की. आपला म्हणजे? तुझा, माझा आणि जीजीचा. आणि शीतल आणि अजिंक्यांचा? ते बाहेर जाणार आहेत जेवायला. चांगली उधळपट्टी चालली की. बाहेर जाऊन निस्ती मजा मारायला सांगा, एका पायावर तयार. जाऊ दे मम्मी, असं बी तू इथं काय बोलून ते तिकडे जायचं थांबणार आहेत व्हय? होय बाई, ती बी खरंच आहे म्हणा. आपल्या घरात आपणच उपर, पण चालल्यात कुठं? मला काय माहित बाई. अगं किती बोलताय दोघांना, किती बोलताय? आपल्या सगळ्यांचा स्वयंपाक करून दोघं चालल्यात, तरी तुमच्या पोटात दुखतं वय ग? तरी म्हणलंच अजून कशा बोलल्या नाही तुम्ही? ती चालल्यात मस्त हॉटेलात चमचमीत खायला, आणि इथं 4 चपात्या आणि 1 भाजी करायचं म्हणलं तरी जेवावं येतंय. एवढं वाटतंय तर तू कर की स्वयंपाक. हात नवीन काय तोडे घेते काय? करायच्या वेळेला मस्त सगळ्यांचं करून बसली. लोकांची लेकरं बी पोचल्यात, त्याचीच पत्न भोगते म्हणा. पुष्पे, असलं काय? काय अजिंक्य, आज कुठल्या हॉटेलात जाणार आहे जेवायला? हॉटेलात? नाही नाही. मग काय कुणी निमंत्रण दिलंय का काय? हा, एकाच्याने बोललो जेवायला. त्या राऊतबाईंनी वे, ती म्हातारी तिचं तिला करून खायला होईना, आणि ती काय तुम्हाला जेवायला वाढणार आहे? अहो मामी, तेच सांगितलं मी तिला. म्हणलं आम्ही येतो जेवाय, पण तू काय करत बसू नकस, मी करते सगळं. बघा, असं पाहिजे जोडप. सगळं कसं स्वतःच्या मनासारखं वागतात. काय ग पुष्पे, तुला कायम वाकड्यातच कसं शिरायचं असतं ग? आता काय वाकड्यात बोलले? किती बी चांगलं बोललं तरी तुम्हाला वाकड्यातच दिसतंय. मामी, अहो मावशी एकटी असते हो, तेवढंच आम्ही गेलो तर तिला बरं वाटेल. आणि आता अजिंक्य जाणार आहेत, तर त्यांची इच्छा होती की जायच्या अगोदर आम्ही दोघांनी जेवाय यावं. हे बघा पोरानो, जेवाय जाताय खरं, पण मोकळ्या हातानं जाऊ नका. तिला काहीतरी गोडधोड घेऊन जावा. हा शीतले, एक काम कर, डायरेक्ट विकायच्या घरला जा, मी काहीतरी घेऊन येतो. शीतल, नाही, तुम्ही तुमचं प्लॅन करत जा, पण निदान आम्हाला सांगायचं तरी ना. अहो मामी, ते लक्षातच नाही राहिलं. ती बी बरोबरच आहे म्हणा. कोण कुठली मामी, मला सांगायचं बरं ध्यानात राहील. अहो नाही नाही मामी, असं काय नाही. नाहीतर मग कसं? आणि रोज रोज त्या राऊतबाईकडे काय काम असतंय ग तुझं? रोज रोज कुठं मामी, आणि मावशीला एकटी पडलीये म्हणून जात असते अदनं मधनं. जा बाई जा,